सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर 26 ऑगस्ट 2024ला चौथा श्रावणी सोमवार आलेला आहे आणि बघा योगायोग किती छान. या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी सुद्धा आलेली आहे. दोन्ही देवतांचे पूजन सेवा आपल्या हातून घडणार आहे. असा दिवस पुन्हा येणे नाही, म्हणून या दिवशी जेवढी सेवा जमेल, माझ्या मैत्रिणी असतील, दादा असतील, तेवढी सेवा करून घ्या. जीवनाचं सार्थक होईल, सोनं होईल तुमच्या जीवनाचं. तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे. जेवढी सेवा जमेल तेवढी करा, पण हृदयापासून करा, मनापासून करायची आहे. तर या दिवशी उपवास तापास जमला तर करा, नाहीतर सेवा केल्या तुम्ही तरीही चालेल. गर्भवती महिला असतील, आजारी व्यक्ती असतील, त्यांनी उपवास नाही केला तरीही चालेल. या दिवशी दोन्ही उपवास एकत्र आल्याने आपल्याला श्रावणी सोमवारचा पण उपवास घडणार आहे आपल्याकडून आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सुद्धा उपवास घडणार आहे. ज्यांना संतान प्राप्ती नाही, या दिवशी भरपूर सेवा करा. पुढच्या वर्षी नक्कीच तुमचं घर गोकुळ झालेलं असेल, 100% गोकुळ झालेलं असेल, कारण दोन्ही देवतांचा आशीर्वाद तुम्हाला लाभणार आहे. म्हणून सकाळी महादेवांची पूजा करा, तर रात्री आपल्या श्रीकृष्ण जयंती साजरी करायची आहे आपल्याला. तर या दिवशी आपल्याला घरात हे एक पान घेऊन यायचं आहे. अगदी साधी सोपी सेवा आहे. हे पान घेऊन यायचं आहे आणि ह्या एका झाडाला सुद्धा स्पर्श करायचा आहे. तर आपल्याला बेलाचं पान घरी घेऊन यायचं आहे. महादेवांना बेलाचं पान आपण तर वाहणारच आहोत, यात काही नवीन नाही. बेलाचं पान तुमच्या घराजवळ जर झाड असेल तर या दिवशी त्या झाडाची नक्की पूजा करा. तिथं एक दिवा लावून द्या. दिवा लावताना तुमची मनातील इच्छा बोलून घ्यायची आहे. पण बेलाचं पान या दिवशी तोडायचं नाही, आदल्याच दिवशी तोडून ठेवा. किंवा तुम्ही आपण फुलवाला वगैरे दादा असतो त्यांच्याकडून विकत आणलं तरीही चालेल. ते बेलाचं पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तिन्ही पानांना आपल्याला हे लावायचं आहे, चंदन लावायचं आहे, पिवळं चंदन लावायचं आहे आणि ते बेलाचं पान आपली मनोकामना बोलून महादेवांना अर्पण करायचं आहे. या दिवशी चौथा श्रावणी सोमवार आलेला आहे. तुम्हाला जेवढी बेलाची पानं मिळेल, 5 मिळू दे, 11 मिळू दे, 21 मिळू दे, 101, 108 मिळू दे, 101, 1001, जेवढी बेलाची पानं मिळेल मनापासून अर्पण करायचं आहे. आणि नाहीच बेलाची पानं मिळाली, दुसऱ्यांनी वाहिलेली असली, बेलाचं पान कधी शिळं होत नाही असं म्हटलेलं आहे. किमान 6 महिने तरी बेलाचं पान शिळं होत नाही असं शास्त्रात सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणून बेलाचं पान तुम्ही तेच जरी धुवून घेतलं, कोणी वाहिलेलं असेल महादेवांना, तुम्ही ते धुवून घेतलं आणि तेच जरी वाहिलं तुमची इच्छा बोलून, त्याला चंदन लावून जरी तुम्ही वाहिलं तरी पण अतिशय सुंदर तुम्हाला अनुभव येईल. मनापासून प्रार्थना करा, शिवशंकरांना अभिषेक घाला. स्वच्छ पाण्याने, नितळ पाण्याने सुद्धा महादेव खूप प्रसन्न होतात. मनापासून सेवा करा. महादेवांना अभिषेक घालायचा आहे. चंदन, बेलपत्र, पांढरी फुलं, इतर फुलं मी बऱ्याच ठिकाणी बघितलंय, मंदिरांमध्ये लाल पिवळी फुलं वाहतात, पण महादेवांना फक्त पांढरी फुलं खूप प्रिय आहे. फुलं तर सारखीच असतात, महादेव इतर फुलांनी पण प्रसन्न होतात, पण जास्तीत जास्त प्रसन्न कशाने होतात तर बेलपान आणि पांढरी फुलं, त्यात धोत्र्याचं फूल खूप प्रिय आहे महादेवांना. या दिवशी धोत्र्याचं फूल, फळ अवश्य व्हायचं आहे. फळांचा नैवेद्य दाखवा या दिवशी महादेवांना आणि तिथून घरी परत येताना अभिषेक घातलेलं थोडंसं तीर्थ घरी घेऊन या आणि सर्वांनी तीर्थ स्वरूप प्या. थोडंसं तीर्थ घरात सुद्धा शिंपडून द्या. महिलांनो किंवा दादा असतील माझे, नकारात्मकता असेल, कोणाची वाईट नजर लागलेली असेल तुमच्या घराला, तर ती सुद्धा निघून जाईल. आणि बेलाचं पान एखादं तरी घरी घेऊन यायचं आहे आणि प्रसाद स्वरूप आपल्याला खायचं आहे. कुणी रागीट असेल, महिला रागीट असेल त्यांनी खाल्लं चालेल, पुरुष मंडळी रागीट असेल किंवा मुलं त्रास देत असतील, मुलांना सुद्धा ते पान, बेलपत्र, आपण महादेवांना वाहिलेलंच बेलपत्र तुम्ही खायचं आहे. स्वभावात इतका फरक जाणवेल तुम्हाला की खूप छान चमत्कार घडून येईल. या दिवशी जन्माष्टमी सुद्धा आलेली आहे, तर आपल्याला तुळशीपत्र सुद्धा घरी घेऊन यायचं आहे. तुळशीचं एक पान जरी आणलं तरी
सोन्यासारखे दिवस आल्याशिवाय राहणार नाही। ह्या दिवशी तुळस लावण्याचा खूप छान योग आलेला आहे। महिलांनो, दारात तुमच्या तुळस आधीची असेल तरी पण नवीन लावायची असेल तर हा दिवस पुन्हा येणे नाही। ह्या दिवशी तुमच्या दारात किंवा अंगणात किंवा बाल्कनीत तुळस नक्की लावायची आहे। पण या दिवशी चुकून सुद्धा तुळस तोडू नका। आदल्या दिवशी तोडून ठेवा किंवा फुलवाल्या दादाकडून विकत आणली तरीही चालेल। आता आपल्याला एक तुळशीचं पान, तुम्ही जेवढी तुळशी पत्र या दिवशी वाहणार असाल तेवढी चालेल वाहिलेली, अतिशय सुंदर, आणि नाहीच मिळालं एक तुळशीचं पान मिळालं तरीही चालेल। त्यावर आपल्याला तुळशीच्याच काडीने, आदल्या दिवशी तुळशीची काडी तुम्ही काढून ठेवली तरीही चालेल, त्या तुळशीच्या काडीने तुम्हाला तुमची तुळशीच्या पानावर श्रीकृष्ण असं लिहायचं आहे। तुम्हाला हळदी कुंकवाने लिहा, चंदनाने लिहा, कशाने पण लिहिलं तुम्ही, हळदी कुंकवाने लिहा। आता ज्यांचं लग्न ठरत नाही त्यांनी फक्त हळद ओली करून त्या तुळशीच्या काडीने त्याच्यावर लिहायचं आहे श्रीकृष्ण। आणि ज्यांचं लग्न कार्य झालेलं आहे, सर्व काही आहे तुमचं, आणि तुमची मनातली इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही हळदी कुंकवाने लिहिलं फक्त श्रीकृष्ण एवढंच लिहायचं आहे त्या आपल्याला तुळशीच्या पानावर। आणि ते तुळशीचं पान उजव्या हातात घेऊन 21 वेळा, किमान 21 वेळा, पण जास्तीत जास्त 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जपत ते तुळशीचं पान तुम्हाला रात्री 12:39 बरोबर जन्म होताच आपल्याला ते पान श्रीकृष्णांना अर्पण करायचं आहे। पूजा केलेलीच असेल, प्रत्येकजण या दिवशी आपल्या घरात रात्री 12 वाजता पूजा करणारच आहात। अगदी मनापासून पूजा करा, सर्व इच्छा पूर्ण करणार आहेत। या दिवशी तुळशीजवळ सुद्धा दिवा दोन्ही टायमाला आणि रात्री 12 वाजता तर आपल्या तुळशीजवळ दिवा झालाच पाहिजे। आपलं मुख्य दार सुद्धा उघडं ठेवायचं आहे आणि एक दिवा तिथं सुद्धा प्रज्वलित करा। ज्या घरात श्रीकृष्णांची या वेळेस पूजा केली जाते, जन्मवेळी त्या ठिकाणी लक्ष्मी माता धावत येते, म्हणून आपल्या लक्ष्मी मातेचं स्वागत करण्यासाठी आपल्याला महिलांनो एक दिवा लावून द्या। तुमचं सेफ्टी डोअर असेल ते बंद करून घेतलं आणि एक मुख्य दार उघडून ठेवलं तुम्ही तरीही चालेल। तुम्हाला भीती असेल, तुम्ही एकांत ठिकाणी राहत असाल आणि दोन्ही दारं उघडायची तुम्हाला मुभा नसेल तर मग तुम्ही बाहेरचं दार फक्त लावून घ्यायचं आहे आणि मधलं मुख्य दार उघडं ठेवलं आणि बाहेर एक दिवा प्रज्वलित करून ठेवला तरी चालेल। तुपाचा लावा, तेलाचा लावा, श्रद्धा महत्त्वाची आहे। एक दिवा माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी प्रत्येकाने आपल्या दाराशी लावून ठेवायचा आहे। 12 वाजता दिवा लावून ठेवा आणि जवळजवळ 1 वाजेपर्यंत तो दिवा राहील एवढं तेल तूप टाकून ठेवायचं आहे। 12:39 आपल्या बाळकृष्णाचा जन्म होणार आहे। आनंदाने हा जन्मदिवस साजरा करायचा आहे। त्याबरोबर तुमच्या घराजवळ जर आवळ्याचं झाड असेल तर आवळ्याच्या झाडाजवळ सुद्धा महिलांनो, पुरुष दादा असतील, तुमच्या मनातली इच्छा बोलून त्या ठिकाणी तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। आवळ्याच्या झाडामध्ये साक्षात लक्ष्मी नारायण वास करत असतात, त्या ठिकाणी एक दिवा लावून द्यायचा आहे आणि तुम्हाला तिथं प्रदक्षिणा सुद्धा 11 घालायच्या आहे आणि आवळ्याच्या झाडाखाली बसून तुम्हाला ओम नमो भगवते 11 वेळा मंत्र जपायचा आहे आणि स्पर्श करून घ्या आवळ्याच्या झाडाला आणि मग घरी या। बघा किती छान अनुभव येईल, प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण होणार आहे। आवळ्याच्या झाडात प्रत्यक्ष लक्ष्मी नारायण वास करतात। आता आपल्याला आणखीन एक झाडाला स्पर्श करायचा आहे, तो म्हणजे केळीच्या झाडाला। केळीच्या झाडाजवळ सुद्धा एक दिवा लावायचा आहे, नमस्कार करायचा आहे, दूध आणि पाणी सुद्धा अर्पण करा। प्रत्येक झाडाच्या मुळाशी तुम्ही जाणार दिवा लावायला, तिथं दूध आणि पाणी अर्पण करायचं आहे। तुम्हाला किमान एक झाडाला तरी या दिवशी स्पर्श करून यायचा आहे। या दिवशी आपल्याला श्रीकृष्णांना नैवेद्य कशावर दाखवायचा, ताटली वाटी तुम्ही दाखवा, पण त्या ताटली वाटीत काय ठेवायचं तर केळीचं पान। केळीच्या झाडात प्रत्यक्ष लक्ष्मी नारायण वास करतात आणि ज्या ठिकाणी केळीच्या पानावर नैवेद्य दाखवला जातो, श्रीकृष्ण, श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी खूप प्रसन्न होतात। म्हणून या दिवशी कशावर आपल्याला नैवेद्य दाखवायचा तर केळीच्या पानावर
या दिवशी केळीचं पान घरी घेऊन या, स्वच्छ धुवून घ्या आणि त्यावर आपल्याला नैवेद्य काढायचा आहे. पोह्यांचा काढा, दूध दह्याचा काढा, पण या केळीच्या पानावरच काढायचा आहे. 56 भोगांचा नैवेद्य दाखवला तुम्ही तरीही चालेल, पण या केळीच्या पानावरच आपल्याला नैवेद्य काढायचा आहे. त्याशिवाय नैवेद्य पूर्ण होत नाही. आणि श्रीकृष्णांचा नैवेद्य केव्हा पूर्ण होतो? त्यावर एक तुळशीपत्र पडतं. त्या तुळशीपत्र पडलं की मगच तो नैवेद्य ग्रहण करत असतात, स्वीकार करत असतात श्रीकृष्ण. म्हणून नैवेद्य काढा तो म्हणजे केळीच्या पानावर, आणि त्यावर एक पान ठेवायचं ते म्हणजे तुळशीपत्र. या दिवशी तुळशीची छान पूजा करायची आहे. दोन्ही वेळा दिवा लावा, हळदी कुंकू, एखादी चुनरी असेल तुमच्याकडं, ओढणी असेल नवी कोरी, ती सुद्धा ओढून द्यायची आहे. साक्षात लक्ष्मी माता वास करते तिथं. आपण श्रीकृष्णांची पूजा करणार, मग त्या लक्ष्मी मातेची पूजा झालीच पाहिजे. मग त्या तुळशीला सुद्धा ओढणी ओढून दिली. आधीची असेल तुमच्याकडं तरीही चालेल, तुम्ही तुळशी पूजनात वापरलेली ती सुद्धा तुम्ही ओढून दिली. दिवा लावला, अगरबत्ती, धूप, एखादी रांगोळी काढा. दाराशी एखादी रांगोळी लहान का होईना अवश्य काढायची आहे. दार एकदम छान सजवून ठेवायचं आहे. आता आपल्याला या दिवशी पिंपळाच्या झाडाला सुद्धा स्पर्श करायचा आहे. जरी सोमवार असेल तरी पण श्रीकृष्ण जन्माष्टमी आलेली आहे. महिला असू दे, दादा असू दे, या दिवशी सकाळी करा, रात्री केला, प्रदोष काळी जरी तुम्ही ही सेवा केली, आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. थोडंसं पाणी, चमचाभर दूध टाकून घेऊन जा. तिथं त्या मुळाशी, झाडाच्या मुळाशी ते पाणी अर्पण करायचं आहे. दिवा लावता आला तर नक्की लावा. आणि 11 प्रदक्षिणा मारायच्या आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. पिंपळाचं झाड नसेल, वडाच्या झाडाला जरी तुम्ही 11 प्रदक्षिणा मारल्या, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, नाहीतर ओम नमः शिवाय. वडाच्या झाडात तिन्ही देवता वास करतात. आपल्या श्री स्वामी समर्थांचा दरबार सुद्धा याच झाडाखाली, वटवृक्षाखालीच भरत असतो. साक्षात स्वामी समर्थ त्या वटवृक्षात वास करतात. आणि आपले स्वामी तर श्रीकृष्ण आहे, श्री महादेव आहे. सर्व ब्रह्मा, विष्णू, महालक्ष्मी, गौरी माता, प्रत्येक ईश्वर आपल्या स्वामींमध्ये वास करतात. म्हणून वटवृक्षाला जरी तुम्ही स्पर्श करून आलात तरीही चालेल. पिंपळाचं एखादं पान झाडाखाली पडलेलं असेल तर घरी घेऊन या. त्यावर ओम नमः शिवाय किंवा जय श्रीराम बोलून तुम्ही त्या पानावर तुम्हाला लिहायचं आहे. लिहिताना तुम्ही बोटाने किंवा एखादी काडी घेतली, तुम्ही तुळशीची काडी किंवा आपली अगरबत्तीची वगैरे काडी घेतली तरीही चालेल. त्यावर तुम्हाला जे लिहायचं, तुमची इच्छा लिहिली तरीही चालेल, किंवा जय श्रीराम, श्रीकृष्ण, ओम नमः शिवाय, कुठलंही नाव लिहा. तुमच्या मनात जे नाव असेल, श्री स्वामी समर्थ लिहिलं तरी चालेल. हळदी कुंकवाने किंवा चंदनाने लिहायचं आहे. चंदनात थोडंसं, तुमचं चंदन जर पिवळं असेल तर चालेल, पिवळं नसेल चंदन, त्यात थोडीशी चिमूटभर हळद टाकून घ्या आणि त्या चंदनाने ओलं करून घ्या चंदन. त्याने आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्रीकृष्ण, ओम नमः शिवाय, जय श्रीराम, तुमच्या मनात जे पहिल्यांदा नाव येईल ते नाव लिहून ते पान आपल्याला रात्री बाळकृष्णाला अर्पण करायचं आहे. खूप छान अनुभव येणार आहे. या दिवशी विष्णू सहस्त्र नामावली ऐकायला किंवा पठण करायला चुकू नका. एक वेळा व्यंकटेश स्तोत्र आपल्या घरात झालंच पाहिजे. 11वा अध्याय, 4था श्रावणी सोमवार आलेला आहे. शिवलीलामृतातील 11वा अध्याय सकाळी किंवा प्रदोष काळी किमान एक वेळा तरी आपल्या घरात झालाच पाहिजे. दर सोमवारी हा अध्याय वाचलाच पाहिजे. जेवढी सेवा होईल तेवढी सेवा करा. माता लक्ष्मीची सुद्धा या दिवशी सेवा करा. एक दिवा अखंड आपल्या देवघरात चालूच ठेवायचा आहे. आणि ह्या 5 झाडं सांगितली मी तुम्हाला, त्या झाडांपैकी एक जरी झाड तुमच्या घराजवळ असेल, स्पर्श करा, दिवा लावा आणि प्रदक्षिणा 11 प्रदक्षिणा घालायला चुकू नका. नक्की घाला. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. आणि बेलाचं पान, तुळशीचं पान, पिंपळाचं पान, जे पान मिळेल ते एक तरी आपल्याला घरी आणायचं आहे. बाळकृष्णांना अर्पण करा. आपल्या भगवान शिवशंकरांना अर्पण करायचं आहे. प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे. 7 जन्मांचं दारिद्र्य दूर होणार आहे. मुलाबाळांची प्रगती होईल आणि आपल्या घरात सुख शांती निर्माण होईल. आरोग्य देईल देवी देवता. खूप छान अनुभव येईल तुम्हाला. ह्या झाडांची नक्की पूजा करा आणि जे पान मिळेल ते नक्की घरी घेऊन या. पण या दिवशी पानं तोडायची नाहीत. ते पडलेली असतील तिथं खाली, झाडाच्या खाली, ते चालतील, धुवून घ्या स्वच्छ आणि ती अर्पण केली तरीही चालेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सर्वांना शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.